नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता घटक 6 समसंबंध आजचा घटक आहे संख्या, उपघटक क्रमांक 3 आणि घटक समसंबंध याच्यातला उपघटक आहे तिसरा. काय वाचायचंय? दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट असते. काय? दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट असते हे पाहायचंय. पहिल्या पदापेक्षा दुसरे पद एखाद्या विशिष्ट संख्येने लहान व मोठे असते याचा अभ्यास करायचा आहे. दुसरे पद पहिल्या पदाचा वर्ग किंवा घन असणे हे ओळखता आलं पाहिजे. आणि चौथा मुद्दा आहे दुसरे पद पहिल्या पदाच्या निम्मे वा 1/3 असते हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि हे ओळखायचं असेल तर तुमच्याकडं वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ 1 ते 100 पर्यंत समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, चौरस संख्यांनाच वर्ग संख्या म्हटलं जातं. त्याच्याबरोबर समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज किती असते हे सुद्धा आपल्याला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सुरुवातीला काय केलं होतं, बुद्धिमत्ता हा घटक सुरू करायच्या वेळेस n अधिक 1 n चा वर्ग ही एक अंकगणितीय श्रेणी तुम्हाला काय केली होती, दिली होती. त्याचा सुद्धा उपयोग तुम्हाला इथं काय होईल, उदाहरण सोडवण्यासाठी होईल. म्हणून समसंबंध ओळखण्यासाठी तुमच्याकडे असणारी जी माहिती आहे, मग पाढे 30 पर्यंत तुमचे पाढे पाठ पाहिजेत. तिप्पट, निमपट, चौपट अशा संख्या सुद्धा तुम्हाला काय करता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत, ओळखता आल्या पाहिजेत. म्हणजे या समसंबंध याच्यामध्ये संख्यातला तुम्हाला काय करता आला पाहिजे, फरक नेमका काय आहे हा ओळखता आला पाहिजे. याच्यावर आधारित आपण आता उदाहरण पाहू. बघा, पहिला प्रश्न आहे 25 7. 25 7 तर 147 तास किती? हे बघा, इकडे लक्ष द्यायचं. या दोघांचा संबंध शोधायचा आहे आपल्याला. 7 तयार कसे झाले? 2 अधिक 5 बरोबर 7. इथं बेरीज केली ना, मग 1 अधिक 4 अधिक 7 बरोबर किती? 7 आणि 4 11 आणि 1 12. म्हणजे इथं उत्तर किती भेटलं? 12. कळलं? पुढचा प्रश्न आहे बघा, 3 आणि 5 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 2. म्हणजे 3 मध्ये 2 मिळवले तर 5 झाले. तसं इथं काय करायचे, 2 मिळवा. मग 19 आणि 2 किती झाले? 21. बघा, आता याच्यानंतर दिलेल्या संख्येमध्ये काय होतं, 2 ने वाढ होते. इथं दिसतंय 3 अधिक 2 5. तसं 19 अधिक 2 केले तर 21. पण ह्या संख्या कोणत्या आहेत? 3 5 19 21 ह्या ज्या संख्या आहेत त्या कोणत्या झालेल्या आहेत? आता हे बघा, इथं 2 मिळवलेत, इथं 2 मिळवलेत आणि उत्तर किती भेटलं मग? 2. म्हणून याचा पर्याय किती आला? 21 उत्तर. तिसरा प्रश्न आहे बघा, 5 12. इकडं काय केलेलं आहे, 6 किती? बघा, 5 गुणिले 3 किती झाले? 15. आणि 15 वजा 3 किती झाले? 12. म्हणजे हे उत्तर आलं का? मग इथं काय करता येईल माहिती? इथं 3 ने गुणलंय पहिल्या संख्येला आणि तेच वजा केले 3. तसं इथं सुद्धा काय करायचं बघा, 6 गुणिले 3 18. 18 वजा 3 किती आले? 15. म्हणजेच इथं उत्तर जे आहे ते किती असणार? 15 उत्तर असणार. कळलं? आणि हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न 2020 ला पेपर मध्ये विचारलेला आहे स्कॉलरशिपच्या.
चौथा प्रश्न आहे 48 24 ह्या दोघांमधलं रिलेशन 48 ला कितीने भागलं 2 न तर किती आलं 24. तसं इथं पण ह्याला जर मी 2 ने भागलं तर उत्तर किती येईल 2-3-6 आणि 2-1-2 कळलं. हे झालं उत्तर. पाचवा प्रश्न बघा कुणी सोडवलाय इकडं लक्ष द्या. 4 + 7 + 8 + 1 8 आणि 1 9 आणि हेच 4 आणि 7 11 11 आणि 9 किती झाले 20. या 20 ला कितीने गुणलं 2 उत्तर किती आलं 40. मग इथं तसं या 5 + 3 + 7 + 2 यांची बेरीज किती झाली बघा 5 आणि 3 8 8 आणि 2 10 आणि हे 7 17 या 17 ला कितीने गुणायचं 2 न उत्तर किती आलं 34. म्हणजेच इथं उत्तर किती येणार बाळांनो 34. सहाव्यात या बघा 396 या दोघांचं रिलेशन शोधायचंय. काय शोधता येईल कसोटी बघायची. कसोटी याच्यासाठी याला 3 न भाग जातो का बघा याला 3 न भाग जातो का 3 1 3 3 3 9 आणि 3 2 6 आलं का पहा. इकडे या 264 याला पण 3 न भागूया. 3 8 किती 24 किती राहिले 2 3 8 किती 24 म्हणजे उत्तर किती आलं 88. म्हणजे उत्तर इथं लिहितो मी 88 हे याचं उत्तर. कळलं घ्या लिहून पटकन. सातवा प्रश्न आहे 7/2 7 आणि 35 यांच्यामध्ये रिलेशन काय आहे 5. 7 न 5 ला गुणलं 35 आलं. या दोघांमध्ये रिलेशन काय आहे 5. 2 ला किती न गुणलं 5 न 10 उत्तर आलं. तसं इकडे घ्यायचंय आपल्याला 6 ला किती न गुणायचं 5 न 6 पंचे 30 आणि याला किती न गुणायचं 5 न 8 पंचे 40 झालं उत्तर. कळलं. इकडे या. आता हा प्रश्न जरा क्लिष्ट आहे. क्लिष्ट म्हणजे काय अवघड आहे की नाही. मग इकडे लक्ष द्या 9 आणि 5 यांच्यामध्ये फरक कितीचा -4. 6 आणि 3 यामध्ये फरक कितीचा 3चा बरोबर. नंतर 4 आणि 2 यांच्यामध्ये फरक कितीचा 2चा. कळलं का. मग आता लक्षात घ्या 7 मधून किती वजा करायचे 4 म्हणजे किती आलं 3. 5 मधून किती वजा करायचे 3 म्हणजे किती आले 2. आता 6 मधून किती वजा करायचे 6 मधून किती वजा केले -2. 6 मधून -2 केले किती राहिले 4. 324. कळलं. हे त्याचं काय आहे उत्तर. आता पुढे जाऊया बघा 35 64 त्याचं उत्तर किती येतं 6. तर कसं पहा 3 + 5 + 6 + 4 बेरीज 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 3 18. 18 ला काय करावं लागल कितीनं भागायचं 3. 3 सक 18 उत्तर आलं का 6. तसं इकडं पाहूया 7 + 8 + 2 + 7
8 आणि 2 10, हे 7 आणि 7 14, किती झाले 24. कळलं का? आता या 24 ला कितीने भागावं लागल रे? इथं 3 न भागलंय का नाही, मग इथं पण 3 न भागा. किती आलं? 3 8 24. म्हणजे इथं उत्तर 3. हे झालं याचं स्पष्टीकरण. कळलं? घ्या लिहून. हे याचं उत्तर आहे, हे याचं उत्तर आहे आणि हे याचं उत्तर. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा. धन्यवाद.